हॅलो अँड वेलकम टू स्कॉलर्स लर्निंग फाउंडेशन. लास्ट टाइम आपण पाहिलेलं होतं सफिक्सेस अँड फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्ह अँड फॉर्मेशन ऑफ नाउन. आज आपण पाहणार आहोत फॉर्मेशन ऑफ वर्ब अँड फॉर्मेशन ऑफ प्रोवर्ब फॉर्मेशन ऑफ ॲडवर्ब. Formation of verb can be formed from other words, noun or adjectives by adding suffixes, special suffixes. These suffixes generally change the word into action verb मध्ये चेंज होत असतात. तर काही रूल आहेत. फर्स्ट वन, सफिक्स en टू मेक और टू बिकम. ॲडजेक्टिव्ह मध्ये जेव्हा ॲड करतो तेव्हा वर्ब फॉर्म मध्ये होतं. फॉर एक्झाम्पल स्ट्रॉंग या स्ट्रेंथेन, वाईड वाईडेन, शॉर्टेन, डीपेन. If the word shows quality, then we add en. Second rule आहे ate, suffix ate, to cause, to become or to make. हा याचा मीनिंग होता. नाउन और ॲडजेक्टिव्ह मध्ये आपण ॲड करतो तेव्हा हा वर्ब तयार होतो. रेग्युलर, रेग्युलेट, ॲक्टिव्ह, ॲक्टिवेट, मोटिवेट, डिफरेंशिएट हे असे काही फॉर्मेशन झालेले आहेत वर्डचे. If the word describe process, then we add ate. ओके. नेक्स्ट रूल आहे सफिक्स ify, टू मेक और टू कॉज. ह्याचं मिनिंग आहे. नाउन ॲडजेक्टिव्हमध्ये आपण हे ॲड करू शकतो. जसे की ब्युटी, ब्युटिफाय, प्युअर, प्युरिफाय, सिम्पल, सिम्प्लिफाय, क्लास, क्लासिफाय. ओके. इफ द बेस वर्ड एंड इन वाय आर ॲन ॲडजेक्टिव्ह, देन आपण ify ॲड करत असतो. आता इथे ब्युटी हा आपल्याला फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्हमध्ये पण करता येतो आणि फॉर्मेशन ऑफ वर्बमध्ये पण करता येतो. आता फॉर्मेशन ऑफ ॲडजेक्टिव्हमध्ये आपण पाहिलेलं होतं ब्युटी हा वर्डचं कसं कन्वर्जन केलं होतं. ब्युटिफुल जेव्हा त्याचं मिनिंग फुल होतं करायचं असतं तेव्हा आपण त्याला ब्युटिफुल FUL हा ॲडजेक्टिव्ह हे सफिक्स ॲड केलेलं होतं नाउनमध्ये. जेव्हा नाउनमध्ये आपण FUL ॲड करतो तेव्हा तो ॲडजेक्टिव्ह फॉर्म होतो आणि जेव्हा नाउनमध्ये आपण ify ॲड करतो तेव्हा तो वर्बमध्ये होतो. जसे की ब्युटिफाय. ओके. प्युअर आता इथे काय आहे, इथे वर्बमध्ये फॉर्म केलेलं आहे. प्युरिफाय. इकडे आपण पाहिलेलं होतं प्युरिटी नाउन या कॅटेगरीमध्ये. प्युरिटी. ॲडजेक्टिव्हला आपण ITY ॲड केलं की तो नाउन कॅटेगरीमध्ये गेला. प्युरिटी. हे काही कन्फ्यूज करणारे वर्ड्स आहेत, सो यू मस्ट बी केअरफुल. ओके. नेक्स्ट सफिक्स ISE, सफिक्स IZE, टू मेक और टू टर्न इन टू. जेव्हा आपल्याला वर्ड्स बनवायचे असतात नाउन किंवा ॲडजेक्टिव्हला आपण हे ॲड करतो आणि याचं वर्ड फॉर्मेशनमध्ये होतं. जसं की क्रिटिसाइज, सिव्हिलाइज, मॉडर्नाइज, फर्टिलाइज. हे असे काही वर्ड फॉर्मेशन झालेले आहेत. इफ द वर्ड साऊंड्स लाईक प्रोफेशन और आयडिया, देन वी विल ॲड ISE और IZE. हे झाले फॉर्मेशन ऑफ वर्ब. ह्याचे काही एक्झाम्पल पाहूयात. द कोच आस्क प्लेयर्स टू फास्टेन देअर स्पीड. फास्ट आपण फास्टेन EN सफिक्स ॲड केलं. वी मस्ट क्लॅरिफाय द रूल बिफोर अप्लाइंग देम. क्लॅरिटीचं क्लॅरिफाय. गव्हर्नमेंट विल मॉडर्नाइज द ओल्डर सिस्टीम. मॉडर्नाइज. दिस टूल विल हेल्प simplify the process. Okay. Teacher try to dash the difficult concept. Clarify. Clearचा clarify होणार. The teacher try to clarify the difficult concept. Farmers dash the soil before planting seeds. Fertilize. Okay. Farmers fertilize the soil before planting seeds. Next आहे you must dash your handwriting for neat work. You must beautify. Okay. Here काय येणार, इथं काय येणार, beautify your handwriting. Next they want dash to the new design today. They want finalize the new design today. Okay. Then the doctor will dash the medicine dose. Strong's strengthen. The doctor will strengthen the medicine dose. Please dash your opinion on this matter. Please justify your opinion on matter. ओके. हे असे काही एक्झाम्पल्स आपण आहेत खाली ते घेतलेले आहेत. यू कॅन गो थ्रू दिस एक्झाम्पल्स. नेक्स्ट कॅटेगरी पाहणार आहोत सफिक्सची फॉर्मेशन ऑफ ॲडवर्ब. हा खूप सिम्पल रूल आहे. ॲडवर्ब टेल हाऊ ॲक्शन इज डन. ओके. मीन्स ॲडवर्ब वर्बला डिस्क्राईब करत असतो. सो मेनी ॲडवर्ब्स आर फाउंड
बाय ॲडिंग सफिक्स ly टू ॲडजेक्टिव्ह. ॲडजेक्टिव्हला जेव्हा ly ॲड होतो तेव्हा ॲडवर्ब फॉर्म होतात. फॉर एक्झाम्पल क्विक. क्विक हा काय ॲडजेक्टिव्ह आहे. ॲडजेक्टिव्हला जेव्हा ly ॲड केला की क्विकली, क्लिअर क्लिअरली, ब्युटिफुल ब्युटिफुल्ली. ओके, डबल ly. ओके, ब्युटिफुल इथं ऑलरेडी ब्युटिफुलला FUL होतं, त्याला डबल ly, ब्युटिफुल्ली. काम कामली. आता ब्युटिफुल हा आपण ब्युटी हा वर्ड नाउन म्हणून पाहतो, त्यामध्ये जेव्हा ब्युटिफाय होतो तेव्हा तो वर्बमध्ये होतो. ब्युटिफुल हा ॲडजेक्टिव्ह झाला आणि त्यालाच आपण ॲडवर्ब करायचं असेल तर ब्युटिफुल्ली, म्हणजे एकच वर्ड जो ब्युटिफुल आहे. ओके, ब्युटी ब्युटी ह्या वर्डला आपण डिफरंट वेने आपण कन्वर्ट करतोय. ब्युटीचं आपण कन्वर्जन केलं कसं, ब्युटीला आपण कन्वर्ट केलं ब्युटीफुलमध्ये. ओके, नेक्स्ट कन्वर्जन केलं आपण ब्युटिफाय. आणि अजून एक ह्याचा कन्वर्जन झाला ब्युटिफुल्ली. आता ब्युटी हा वर्डला आपण कन्वर्ट केलं ब्युटिफुल काय झालं ॲडजेक्टिव्ह. ब्युटिफाय झाला आपला वर्ब आणि ब्युटिफुल्ली झालं ॲडवर्ब. ब्युटी ह्या नाउनला आपण 3 पद्धतीने कन्वर्ट केलं, म्हणजे हे 4 फॉर्मेशन ह्याचे झाले. ओके, सो हिअर आर सम रूल्स हाऊ वी कन्वर्ट द वर्ड्स. ओके, काही स्पेशल नोट्स बघूयात. इफ द ॲडजेक्टिव्ह एंड इन वायने जेव्हा ॲडजेक्टिव्ह एंड होत असतो तेव्हा चेंज टू इट ly और I ह्यामध्ये चेंज होत असते. फॉर एक्झाम्पल हॅपी, हॅपीली HAPPY वायने एंड झालेला आहे तेव्हा त्याचा कन्वर्जन काय होतं हॅपीलीमध्ये कन्वर्जन होतं आहे. तुम्ही इथे पाहू शकता काही वर्ड्स एक्झाम्पल्स. हॅपीचं हॅपीला ILY हे सफिक्स ॲड झालं. इझीला काय आहे एंड वायने एंड झालेला आहे, तो ILY इझिली असा हा फॉर्मेशन झाला वर्डचा. लेझिली. दीज आर दी वर्ड फॉर्मेशन ऑफ ॲडवर्ब. अजून सेकंड काय आहे रूल, इफ द ॲडजेक्टिव्ह एंड इन LE देन ई आपल्याला ड्रॉप करायचं आहे, आणि LY ॲड करायचं आहे. जसे की जेंटल हा कशाने एंड झालेला आहे, जेंटल हा वर्ड LEने एंड झालेला आहे. ओके, जेंटल GENTLE. ओके, एंड झालेला आहे LE, तेव्हा LE हे दोन्ही ड्रॉप झाले, तेव्हा E ड्रॉप झाला आणि Y हा ॲड झाला. सिम्पल ह्यामध्ये सुद्धा E ड्रॉप झाला आणि Y ॲड झाला. तर हे काय याचे काय नोट्स होते, रूल्स होते. ह्याचे काय एक्झाम्पल्स पाहूयात. द टीचर एक्सप्लेन द लेसन क्लिअरली. टीचर एक्सप्लेन द लेसन व्हेरी क्लिअरली. द ॲथलेट ran to win the race. Athlete ran quickly to win the race. The audience clapped after performance. Audience clapped loudly after the performance. The girl smiled at her friend. आता इथं ब्युटिफुल त्याचं आपल्याला कन्वर्ट करायचं आहे ॲडवर्बमध्ये. द गर्ल सिम्प्लिफाईड ब्युटिफुल्ली. ब्युटिफुलचं कन्वर्ट होणार ब्युटिफुल्ली ॲट हर फ्रेंड. ही कम्प्लिटेड द प्रोजेक्ट केअरफुलचं केअरफुली. LY सफिक्स ॲड होत जातं. द बेबी स्लेप इन द क्रॅडल. बेबी स्लेप पीसफुल इन द क्रॅडल. सो आज आपण इथेच थांबूयात. पुढे काही भरपूर एक्झाम्पल्स आहेत, तुम्ही पाहू शकता. एक्सेल शीट प्रोव्हाइड केली जाईल तुम्हाला. सो आज थांबूयात आणि भेटूयात नेक्स्ट सेशनमध्ये. थँक्यू, बाय बाय.